बातमी तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता फास्टॅग नसेल तर 1 एप्रिल पासून दुप्पट टोल भरावा लागणार आहे. राज्यातील MSRDCच्या टोल नाक्यांवरती फास्टॅग बंधनकारक करण्यात आलाय आणि त्यामुळे फास्टॅग शिवाय टोलची रक्कम भरल्यास भुर्दंड सोसावा लागणार आहे. टोल नाक्यांवरील वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठीच MSRDCनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तर नेमकं कोणत्या टोल नाक्यांवरती दुप्पट टोल भरावा लागणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. राजीव गांधी वांद्रेवळी सिलिंक, मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग. मुंबईतील एंट्री पॉइंटवरील 5ही टोल नाक्यांवरती हा नियम लागू असेल. समुद्री महामार्गावरील 23 टोल नाकेही या अंतर्गत येतात. तर नागपुरातील 5, सोलापुरातील 4 आणि छत्रपती संभाजीनगरमधील 3 टोल नाके या नवीन नियमांतर्गत येणार आहेत. आणि आता सगळ्यात मोठी राजकीय घडामोड पाहतोय. विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार अखेर ठरलेत. भाजपकडून दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशींना संधी देण्यात आलेली आहे. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला विधान परिषदेच्या 3 जागा सुटल्यात आणि या 3 जागांसाठी भाजपनं उमेदवारांची घोषणा सुद्धा आता केली आहे. तेव्हा हे तिघेही आता पोटनिवडणुकीमध्ये कसं प्रदर्शन करतात पाहावं लागणार आहे. तर हे तिघेही उमेदवार आपण पाहतोय. भाजपचे संदीप जोशी आहेत, संजय केणेकर आहेत, तर दादाराव केचे आहेत. या तिघांनाही भाजपनं विश्वास टाकून आता विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी संधी दिली आहे. अधिकृत घोषणा झाली असून त्या संदर्भातलं परिपत्रक सुद्धा भाजपकडून प्रकाशित करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्येच दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. एकंदरीतच गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न होता की नेमकं कुणाला विधान परिषदेची संधी लागणार आहे, कुणाला संधी मिळणार आहे, कुणाची वर्णी लागणार आहे. आणि यामध्ये भाजपची पहिली लिस्ट आता समोर आली आहे, ज्यात तिघांना संधी देण्यात आली आहे. मात्र मित्रपक्षांबद्दल अजून तरी स्पष्टता नाही आहे. तर एकंदरीतच पाहिलं महायुतीमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 जागा सुटणार असल्याचं कळतंय. शिंदे गट आणि राष्ट्रवादीकडून अद्याप तरी उमेदवारांची घोषणा झाली नाहीये. उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आज दिवसभरात तरी शिंदे गट आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार अशी शक्यता वर्तवली जाते. या दोघांनाही पाहिलं तर प्रत्येकी 1च जागा मिळणार आहे. मात्र भाजप हा मोठा पक्ष ठरलेला आहे, मोठा भाऊ ठरलाय आणि त्यांना 3 जागा त्यांनी पदरी पाडून घेतल्याचं कळतंय. तेव्हा आता या 1 जागेसाठी कुणाची वर्णी लागतेय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. अगदी चुरशीची लढाई असणार आहे. आणि यानंतरची बातमी संगीत क्षेत्रातून आहे. अत्यंत चिंतादायक अशी बातमी आहे, कारण AR रहमान यांची प्रकृती बिघडली आहे. छातीत दुखू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. रहमानवरती अँजिओप्लास्टी होण्याची आता शक्यता वर्तवली जाते. चेन्नईमध्ये एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. प्रसिद्ध संगीतकार AR रहमान यांच्यावरती अँजिओप्लास्टी होणार असल्याचं कळत आहे. त्यांच्या छातीत दुखू लागलंय आणि म्हणून अचानक त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. प्रमोद उगळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रमोद, काय सांगाल? सविस्तर अपडेट कशी आहे? तब्येत नेमकं कशी आहे रहमान यांची? नक्कीच वैष्णवी, ऑस्कर विजेते गायक AR रहमान यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या हृदयविकाराचा जो झटका आहे त्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यानंतर त्याच्यात अँजिओप्लास्टी होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आता तरी AR रहमान यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. वैष्णवी, धन्यवाद प्रमोद. तर सध्या आपण पाहतोय की सध्या AR रहमान यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मात्र हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, म्हणून अँजिओप्लास्टी होऊ शकते. वेळोवेळी अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू प्रमोद. धन्यवाद. तुर्तास अगदी सविस्तर अपडेट आपण दिल्यात. यानंतर राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा वळतोय टॉप 50 कडे.
मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं आर्थिक विकास केंद्र विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. अर्थसंकल्पात नवी मुंबई आणि खारघर या ठिकाणी विकास केंद्रांची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सोबतच नवी मुंबईमध्ये महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार स्थापन केला जाणार आहे. रोजगार वाढीसहच विकासाला यामुळे चालना मिळेल. पुण्याच्या वाघोली परिसरामध्ये अळी परिसरात नागरिकांनी पाण्यासाठी अगदी वणवण सुरू असताना पाहायला मिळत आहे. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून नागरिक पाण्यासाठी भटकंती करतायत. पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पुरवठा खंडित झाल्याचं कोणतंही कारण देण्यात आलेलं नाहीये आणि त्याशिवायच पाणी कपात केली जाते. म्हणून नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यातून नागरिकांतून रोष देखील व्यक्त होतोय. मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. हार्बर मार्गावरती वाशी ते पनवेल ब्लॉक असणार आहे, तर ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी विशेष गाड्याही सोडल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेवरती सीएसएमटी ते कल्याण जलद मार्गावरती ब्लॉक असणार आहे, तर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती जलद मार्गावरती लोकल सेवा सुरू राहील. अवघ्या काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या अकोल्यातील अकोट शेगाव महामार्गावरती मोठमोठ्या भेगा पडल्याचं पाहायला मिळत आहे. अकोट विधानसभा मतदारसंघातील देवरी फाटा, पाटसूल, दापुरा फाटा आणि पंचगव्हाण या फाटाजवळ अडसूळ फाटा ते शेगाव दरम्यान सुद्धा ठिकठिकाणी भेगा पडल्याचं दिसत आहे. रस्त्याची दुरवस्था पाहून कंत्राटदारांच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पनवेल परिसरातील अनधिकृत शाळांवरती कारवाई करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. मात्र या शाळा अजून सुद्धा सुरू असल्याचं दिसत आहे. यादी जाहीर करून सुद्धा बेकायदा शाळा सुरूच आहेत आणि या प्रकरणी अद्याप एकही कारवाई झालेली नाही आहे. मुलुंड पश्चिमेच्या बर्ड पार्कसह भायखळा प्राणी संग्रहालयाचा विस्तार करणार होते. ही बीएमसीची महत्वाकांक्षी योजना 2 वर्षांनंतरही रखडली आहे. या प्रकल्पाला केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून तत्वतः मान्यता मिळाली आहे. आमिरच्या गर्लफ्रेंडचा एक नवीन फोटो समोर आलाय. गौरी स्प्राट निळा कुर्ता आणि लेगिन्समध्ये दिसतीये. हा फोटो आमिरच्या वाढदिवसाच्या आधीच्या कार्यक्रमातला असल्याचं बोललं जात आहे. गौरीला पाहून युजर्सना मात्र कतरिना काही पाठवली आहे. दोन अज्ञात तरुणांनी पेट्रोल टाकून एक 4चाकी गाडी पेटवून दिली आहे. जालन्याच्या अंबड तालुक्यातील मठ पिंपळ गावातली ही घटना आहे. गाडीला आग लागण्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे आणि या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील गांधली देवळीमध्ये शेतात अचानक आग लागली. आगीचं कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे. आगीची तीव्रता इतकी होती की 20 एकर शेत जळून खाक झालं. माहिती मिळताच अग्निशमन दलानं तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अगदी शर्थीचे प्रयत्न करत तब्बल 3 तासांनंतर आग आटोक्यात आणली गेली. बदलापूरच्या मुरबाड जवळच्या कळंब गावात जंगलाला भीषण आग लागली आहे. त्यात शेकडो एकरावरील वनसंपदा जळून खाक झाली आहे. दरम्यान जंगलाच्या आसपासच्या गावांना सुद्धा आगीची झळ बसली आहे. या घटनेमुळे वन विभागाच्या कामावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे. तुळजापूरच्या ड्रग्सच्या बाबतीत तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणावरून ठाकरे गटाकडून सरकारला घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. दोषींवरती कारवाई करा अशी मागणी ओमराजेंनी केली आहे. तर आमदार कैलास पाटील सुद्धा सभागृहामध्ये तुळजापूर ड्रग्सचा मुद्दा मांडणार आहेत. राज्य सरकारच्या पीक विमा योजनेत बोगस अर्जदारांवरती आता कठोर कारवाई होणार आहे. बोगस अर्ज आढळल्यास 5 वर्ष सरकारी लाभ बंद होणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात सुमारे 7 लाख बोगस अर्ज आढळले आणि यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी राज्य सरकार कठोर उपाययोजना आखण्याच्या तयारीत आहे.
नांदगावमध्ये मोबाईल लुटणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार झालाय. दरम्यान हे आरोपी रस्ता विचारण्याचा बहाणा करून मोबाईल लुटायचे तसंच चालकांवरती चाकू हल्ला करण्याचेही गंभीर प्रकार समोर आले. जालन्यात मोकाट कुत्र्यांनी चिमुकल्यावरती जीवघेणा हल्ला केलाय. 7 वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाल्यानं त्याला तब्बल 110 टाके पडलेत. 5 कुत्र्यांनी चिमुकल्याची लचके तोडल्याची ही घटना घडली आहे. जालन्यात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातलाय.